Hello students, in the last lecture we have seen what is racemization, what is resolution, then different methods of resolution and the chemical method of resolution. या लेक्चरमध्ये आपल्याला या युनिटचा सेकंड पार्ट स्टार्ट करायचा आहे जो की आहे जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. फर्स्ट पार्ट जो होता ऑप्टिकल आयसोमेरिझम तो कंप्लीट झालेला आहे. आज आपल्याला नेक्स्ट पार्ट स्टार्ट करायचा आहे जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. तर कशाला म्हणणार आपण जॉमेट्रिकल आयसोमर आणि जॉमेट्रिकल आयसोमेरिझम? दोन कंपाऊंड ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, स्ट्रक्चरल फॉर्म्युला सुद्धा सेम आहे, फक्त आणि फक्त त्यांच्यामध्ये जो काही डबल बॉन्ड आहे या डबल बॉन्डच्या भोवतीची जी काही ॲटम्सची अरेंजमेंट आहे, या डबल बॉन्डच्या भोवतीची जी काही ॲटम्सची अरेंजमेंट आहे ती वेगळी असणार, तर त्यांना आपण म्हणणार जॉमेट्रिकल आयसोमर्स आणि त्या फिनॉमिननला आपण म्हणणार जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. जसे की बघा, हा मॅलिक ॲसिड आहे आणि हा फ्युमेरिक ॲसिड आहे. तर जो मॅलिक ॲसिडमधला डबल बॉन्ड आहे या डबल बॉन्डच्या आजूबाजूचे जर का तुम्ही ग्रुप्स बघितले तर जे काही सिमिलर ग्रुप्स आहेत कार्बॉक्झिलिक ॲसिड आणि 2 हायड्रोजन. सो इन केस ऑफ मॅलिक ॲसिड जे काही कार्बॉक्झिलिक ॲसिड ग्रुप्स आहेत आणि किंवा जे काही हायड्रोजन ग्रुप्स आहेत दे आर ऑन द सेम साइड ऑफ द डबल बॉन्ड, अँड इफ दे आर ऑन द सेम साइड ऑफ द डबल बॉन्ड तर त्याला म्हणतात सिस आयसोमर. त्या आयसोमरला आपण म्हणतो सिस आयसोमर. आणि तेच जर का डबल बॉन्डच्या आजूबाजूचे जे काही सिमिलर ग्रुप्स आहेत इफ दे आर ऑन अपोजिट साइड, जर ते अपोजिट साइडला असले तर त्याला आपण म्हणतो ट्रान्स आयसोमर. द सिस आयसोमर इज कॉल्ड ॲज द मॅलिक ॲसिड अँड ट्रान्स आयसोमर इज कॉल्ड ॲज द फ्युमेरिक ॲसिड. सो व्हॉट इज जॉमेट्रिकल आयसोमेरिझम? डबल बॉन्डच्या भोवतीचे जर का ग्रुप्सची अरेंजमेंट वेगवेगळी असेल 3 डायमेन्शनल स्पेसमध्ये, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम, स्ट्रक्चरल फॉर्म्युला सेम, तर तशा आयसोमर्सला आपण म्हणणार जॉमेट्रिकल आयसोमर्स आणि त्या फिनॉमिननला म्हणणार आपण जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. अजून एक आपण एक्झाम्पल घेऊया, 1,2-डायब्रोमोइथिन. सो इन दिस 1,2-डायब्रोमोइथिन जो काही डबल बॉन्ड आहे, जर तुम्ही ब्रोमीन ॲटम्स बघितले तर इफ दे आर ऑन द सेम साइड, इफ 2 ब्रोमीन ॲटम्स आर ऑन द सेम साइड इट इज कॉल्ड ॲज द सिस, अँड इफ दे आर ऑन द अपोजिट साइड देन इट इज कॉल्ड ॲज व्हॉट? ट्रान्स आयसोमर, अँड इट इज नथिंग बट जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. नाउ लेट अस सी हाऊ टू असाइन ई अँड झेड नॉमेनक्लेचर. बघा, सिस ट्रान्स हे जे काही आपण नॉमेनक्लेचर किंवा आयसोमेरिझमचा जो काही टाईप बघत आहे इट इज नॉट ऑफिशियल. अकॉर्डिंग टू द IUPAC ई अँड झेड नॉमेनक्लेचर इज गिवन टू द मॉलिक्यूल. तर मग कोणता कॉन्फिगरेशनला आपण ई म्हणणार आणि कोणत्या कॉन्फिगरेशनला आपण झेड म्हणणार? सो अगेन देर इज अ प्रोसिजर. जसं की आपण R&S कॉन्फिगरेशन काढलं होतं CIP रूल्स वापरून, त्याच पद्धतीने आपल्याला ई आणि झेड नॉमेनक्लेचर करायचं आहे. सो लेट अस सी हाऊ टू असाइन ई अँड झेड नॉमेनक्लेचर. सो द स्टेप फर्स्ट इज जे काही डबली बॉन्डेड ॲटम्स आहेत, डबली बॉन्डेड कार्बनला जे काही ॲटम्स आहेत, तर जसं सिस आणि ट्रान्समध्ये होतं डबली बॉन्डेड कार्बन जे काय आहे त्या कार्बनवरती जे काही 2 ग्रुप्स आहेत त्या ग्रुप्सला तुम्हाला प्रायोरिटी असाइन करायची अकॉर्डिंग टू द CIP काहन, इनगोल्ड अँड प्रिलॉग यांची जी काही सिस्टीम आहे त्यांच्यानुसार तुम्हाला नंबरिंग करायची आहे, प्रायोरिटी असाइन करायची. आपल्याला माहीत आहेत त्याचे रूल्स. जेवढा ॲटॉमिक नंबर जास्त त्याची प्रायोरिटी जास्त, कमी जर ॲटॉमिक नंबर असेल तर त्याची प्रायोरिटी कमी. सेम जर का ॲटम असतील तर नेक्स्ट ॲटम बघा मोर सबस्टिट्युटेडला जास्त प्रायोरिटी मिळणार. ॲटॉमिक नंबर सेम असेल तर ॲटॉमिक मास पण तुम्ही कन्सिडर करू शकता फॉर असाइनिंग द प्रायोरिटी. सो दॅट आर द CIP रूल्स. नाव त्या CIP रूल्सच्या म्हणण्यानुसार आपल्याला इथे प्रायोरिटी असाइन करायचे आहेत 1 अँड 2. जसं की फॉर एक्झाम्पल हा डबल बॉन्ड आहे आणि या डबल बॉन्डला जे काही ग्रुप्स अटॅच आहेत त्या ग्रुप्सला आपण प्रायोरिटी असाइन केली 1 अँड 2. इकडे प्रायोरिटी असाइन केली 1 अँड 2. सो आफ्टर असाइनिंग दिस प्रायोरिटी, ही प्रायोरिटी असाइन केल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे तर बघायचं आहे की ते डबल बॉन्ड जो आहे त्या डबली बॉन्डेड कार्बन ॲटम्स किंवा त्या डबल बॉन्ड जो आहे त्याच्या सेम साईडला हायर प्रायोरिटी जे ग्रुप्स आहेत की ते अपोजिट साईडला आहेत. इफ दे आर ऑन द सेम साईड तर त्यांना झेड आपण हे कॉन्फिगरेशन वापरतो. झेड व्हेअर झेड मीन्स झुसामेन अँड झुसामेन मीन्स टुगेदर. जे काही सिमिलर ग्रुप्स आहेत ते एकत्र आहेत, सेम साईडला आहेत आणि म्हणून आपण त्याला म्हणतो झेड झुसामेन विच मीन्स टुगेदर. आणि जर सिमिलर ग्रुप्स किंवा हायर प्रायोरिटीचे जे काही ग्रुप्स आहेत, फर्स्ट या कार्बनचा आणि दुसऱ्या कार्बनचा फर्स्ट हायर प्रायोरिटीचा ग्रुप, इफ दे आर ऑन द अपोजिट साईड
तर त्याला आपण कॉन्फिगरेशन वापरतो ई. ई मीन्स एंड चेन and end chain means different, they are on the different side of the double bond. different side जर का असतील डबल बॉन्डच्या हायर प्रायोरिटी ग्रुप्स तर त्यांना आपण ई हे कॉन्फिगरेशन वापरणार. जसे की आता हे एक एक्झाम्पल आहे बघा. हा जो कार्बन ॲटम आहे याला अटॅच आहे ब्रोमीन आणि फ्ल्युरिन. या कार्बन ॲटमला अटॅच आहे क्लोरीन आणि हायड्रोजन. तर बघा ब्रोमीन आणि फ्ल्युरिनपैकी कोणाचा ॲटॉमिक नंबर जास्त आहे, ब्रोमीनचा की फ्ल्युरिनचा? तर ऑब्विसली ब्रोमीनचा ॲटॉमिक नंबर जास्त, तर इट वुड गेट हायेस्ट प्रायोरिटी 1 आणि फ्ल्युरिनला मिळणार सेकंड. क्लोरीन जो आहे आणि हायड्रोजन जो आहे, क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर जास्त असल्याने त्याला मिळणार 1 आणि हायड्रोजनला मिळणार सेकंड. तर 1 प्रायोरिटी जे काय हायर प्रायोरिटीवाले ग्रुप्स आहेत, दे आर ऑन द सेम साईड ऑफ द डबल बॉन्ड ऑर ऑन द अपोजिट साईड ऑफ द डबल बॉन्ड, दे आर ऑन द सेम साईड. आणि जर सेम साईडला असले तर झेड कॉन्फिगरेशन जुसामेन विच मीन्स टुगेदर. नाव इन दिस मॉलिक्यूल, या मॉलिक्यूलमध्ये जर का आपण बघितलं तर इथे ब्रोमीन ॲटम, फ्ल्युरिन, हायड्रोजन आणि क्लोरीन. तर पुन्हा तेच करायचं आहे. डबली बॉन्डेड कार्बनला जे ग्रुप्स अटॅच आहेत त्यांना 1 आणि 2 प्रायोरिटी असाइन करा अकॉर्डिंग टू द CIP रूल्स. तर ब्रोमीन वुड गेट 1, फ्ल्युरिन वुड गेट 2. इथे हायड्रोजन आणि क्लोरीन आहे तर क्लोरीन वुड गेट 1 अँड हायड्रोजन वुड गेट सेकंड. तर हायर प्रायोरिटी जे काही ग्रुप्स आहेत 1 and 1 they are on opposite side, and as they are on opposite side of the double bond याचं कॉन्फिगरेशन येणार ई एंड जेन विच मीन्स डिफरंट, ज्याला आपण डिफरंट म्हणतो. नाव इन दिस एक्झाम्पल्स वी आर गोइंग टू असाइन द ई अँड झेड नॉमेनक्लेचर. तर सर्वात पहिले तर आपल्याला अकॉर्डिंग टू द CIP कान इनगोल्ड अँड प्रिलॉक सिस्टीमच्या नुसार जे कार्बन ॲटम्सला ग्रुप्स अटॅच आहेत यांना आपल्याला नंबरिंग करायची आहे 1 आणि 2. सपोज दिस इज 1 कार्बन ॲटम अँड दिस इज अनदर कार्बन ॲटम. तर या कार्बनला जे 2 ग्रुप्स अटॅच आहेत या 2 ग्रुपला आपल्याला CIPच्या नुसार प्रायोरिटी असाइन करायची, कोण फर्स्ट असणार कोण सेकंड असणार. आणि अशाच पद्धतीने या कार्बनला जे ग्रुप्स अटॅच आहेत यांना आपल्याला प्रायोरिटी असाइन करायची आहे. सो टू दिस कार्बन CH3 अँड हायड्रोजन ॲटम्स आर अटॅच. तर कार्बनचा ॲटॉमिक नंबर हा हायड्रोजनपेक्षा जास्त असल्यामुळे हा जो ग्रुप आहे या ग्रुपला मिळणार फर्स्ट प्रायोरिटी आणि हायड्रोजनला मिळणार सेकंड प्रायोरिटी. इफ यू टॉक अबाउट दिस कार्बन, क्लोरीन आहे आणि ब्रोमीन अटॅच आहे. तर ब्रोमीनचा ॲटॉमिक नंबर हा क्लोरीनपेक्षा जास्त आहे. देअरफॉर ब्रोमीन वुड गेट फर्स्ट प्रायोरिटी अँड क्लोरीन वुड गेट सेकंड प्रायोरिटी. आता बघा हायेस्ट प्रायोरिटीवाले ग्रुप आर ऑन द सेम साईड ऑर अपोजिट साईड, दे आर ऑन द सेम साईड ऑर अपोजिट साईड ऑफ द डबल बॉन्ड. तर इफ यू चेक बघा हा हायेस्ट प्रायोरिटीवाला ग्रुप आणि हा ग्रुप हे डबल बॉन्डच्या अपोजिट साईड्सला आहेत आणि म्हणून याचं जे काही नाव आहे याचं जे काही कॉन्फिगरेशन आहे हे येणार ई बिकॉज ऑफ अपोजिट साईड ऑफ द डबल बॉन्ड. तर जर आपण या कंपाऊंडबद्दल जर का बघितलं तर अगेन CH3 फर्स्ट, हायड्रोजन सेकंड, ब्रोमीन फर्स्ट, क्लोरीन second. If you draw the line through the double bond, the higher priority groups are on the same side or opposite side of the double bond. They are on same side, and as they are on the same side, we will assign it Z configuration. आता हे सेकंड एक्झाम्पल आहे, याच्यामध्ये बघूया आपण. हा पहिला कार्बन आणि हा दुसरा कार्बन, तर यांना आपण प्रायोरिटी असाइन करूया. तर हायड्रोजन आणि इथिल ग्रुप, हायड्रोजनची जी प्रायोरिटी आहे ही लोअर असणार आणि इथिल ग्रुपची 1, हायड्रोजनची सेकंड, इथिल ग्रुपची 1, मिथिल ग्रुपची सेकंड. तर हायर प्रायोरिटी ग्रुप आर ऑन द सेम साइड और अपोजिट साइड, दे आर ऑन द सेम साइड. सो झेड इफ हायर प्रायोरिटी ग्रुप्स 1, 2, 1, 2, higher priority groups are on opposite side, so this is E. Now in this third example, जर आपण या एक्झाम्पल मध्ये बघितलं तर या कार्बनला अटॅच आहे इथिल आणि मिथिल. तर ऑब्वियसली इथिलची जी प्रायोरिटी येणार ती हायर येणार आणि मिथिलची प्रायोरिटी ही लोअर येणार. कारण काय, तर या कार्बनला अजून एक कार्बन अटॅच आहे, या कार्बनला फक्त हायड्रोजनच ॲटम अटॅच आहेत. पहिला ॲटम जर का सेम असेल तर आपण नेक्स्ट ॲटम कन्सिडर करतो. नेक्स्ट ॲटमचा ॲटॉमिक नंबर, कार्बनचा ॲटॉमिक नंबर हा नक्कीच हायड्रोजनपेक्षा जास्त असल्यामुळे इट वुड गेट हायर प्रायोरिटी. नाव इकडे कार्बन आणि हायड्रोजन आहे, तर ऑब्वियसली मिथिल ग्रुप फर्स्ट अँड हायड्रोजन सेकंड. हायर प्रायोरिटी ग्रुप्स आर ऑन अपोजिट साइड E. हायर प्रायोरिटी ग्रुप्स आर ऑन सेम साइड Z. Now in this specific example, this is a typical example ज्याच्यामध्ये आपल्याला E आणि Z नॉमेनक्लेचर करायचं आहे.
तर इफ यू वॉन्ट टू असाइन ई अँड झेड नॉमेनक्लेचर टू दिस डबल बॉन्ड, तर बघा हा जो कार्बन ॲटम आहे, या कार्बनला अटॅच आहे ब्रोमीन आणि इथिल. तर इट इज व्हेरी इझी. ब्रोमीन आणि इथिल पैकी ब्रोमीन वुड गेट फर्स्ट अँड इथिल वुड गेट सेकंड. बट नाव हिअर इथे बघा कार्बन कार्बन सेम आहे, समोरचा कार्बन कार्बन पुन्हा सेम आहे, पुन्हा समोरचा ऑक्सिजन कार्बन कार्बन. बट जो ऑक्सिजन आहे, जो पॉईंट ऑफ डिफरन्स आहे, इथे आहे कार्बन किंवा इथे आहे कार्बन आणि इथे आहे ऑक्सिजन. तर ऑक्सिजन हॅज हायर ॲटॉमिक नंबर दॅन द कार्बन अँड ॲज अ रिझल्ट देअरफोर इट वुड गेट हायर प्रायोरिटी, आणि हा जो ग्रुप आहे याला भेटणार लोअर प्रायोरिटी. सो हायर प्रायोरिटी ग्रुप्स आर ऑन सेम साईड ऑर अपोजिट साईड ऑफ द डबल बॉन्ड. डबल बॉन्डच्या सेम साईडला आहे, दॅट दे आर ऑन द सेम साईड. दिस इज झेड कॉन्फिगरेशन. नाउ व्हॉट अबाउट दिस इज अ डबल बॉन्ड कार्बन ॲटम कार्बन ॲटम. इकडे काही नाही आहे, काही नाही म्हणजे काय, हायड्रोजन. काही नाही आहे म्हणजे काय, हायड्रोजन आहे. ऑब्वियसली दिस ग्रुप्स आर हॅव्हिंग द वन फर्स्ट सेकंड प्रायोरिटी, फर्स्ट सेकंड प्रायोरिटी, सेम साईड झेड, सेम साईडला असल्यामुळे झेड आहे, आणि हे सेमच एक्झाम्पल झालेलं आहे. यांना जर आपण प्रायोरिटी असाइन केली तर वन वन, हायड्रोजन जे दिसत नाहीत त्यांना 2 आहेत, आणि हे अपोजिट साईड ऑफ डबल बॉन्डला आहेत, म्हणून दिस वुड गेट ई कॉन्फिगरेशन. नाउ लेट अस सी द मेथड ऑफ स्ट्रक्चर डिटर्मिनेशन. सिस किंवा ट्रान्स आयसोमर आहे, हे आपण कसं डिटरमाइन करू शकतो. सपोज आपल्याला एखादा कंपाऊंड दिलेला आहे, तर आपण कसं ठरवणार की तो सिस आयसोमर आहे की ट्रान्स आयसोमर आहे. तर कोणतीच ॲब्सोल्यूट मेथड नाही आहे बघा. आपण रिलेटिव्ह मेथडने सिस आणि ट्रान्स आयसोमरला आयडेंटिफाय करू शकतो. जसं की पहिली आहे बघा मेल्टिंग पॉईंट. मेल्टिंग पॉईंटच्या मदतीने तुम्ही ठरवू शकता की तो आयसोमर सिस आहे किंवा ट्रान्स आयसोमर आहे. काय आहे बघा, जर ट्रान्स आयसोमर असला तर ट्रान्स आयसोमर हा दुसऱ्या ट्रान्स आयसोमर, तिसऱ्या ट्रान्स आयसोमर, अशा खूप सारे जे काही ट्रान्स आयसोमर्स आहेत, हे जेव्हा एकत्र येतात तेव्हा यांच्या क्रिस्टलमधली जी काही पॅकिंग आहे ती खूप स्ट्रॉंग होते. त्यामागे कारण काय, तर हे जे काही ग्रुप्स आहेत ट्रान्स आयसोमरचे, जे की एकमेकांच्या अपोजिट साईडला आहेत, सो दे कॅन फिट इन टू इच अदर. ते एकमेकांमध्ये फिट होतात व्यवस्थितरित्या, आणि म्हणून त्यांच्यामधली जी पॅकिंग आहे ती स्ट्रॉंग असते. आणि कारण की त्यांच्यामधली पॅकिंग स्ट्रॉंग आहे, तर जेव्हा आपण त्याला हीट करणार, क्रिस्टल स्ट्रक्चर ब्रेक होणार फॉर द मेल्टिंग. मेल्ट होण्यासाठी जे काही क्रिस्टल स्ट्रक्चर आहे ट्रान्स आयसोमरचं, ज्याच्यामध्ये पॅकिंग स्ट्रॉंग झालेली आहे, कारण की ग्रुप्स अपोजिट साईडला आहेत, पॅकिंग स्ट्रॉंग असल्यामुळे इट वुड टेक हायर अमाऊंट ऑफ हीट, हायर टेम्परेचर फॉर मेल्टिंग, आणि म्हणून ट्रान्स आयसोमरचा मेल्टिंग पॉईंट हा सिस आयसोमरपेक्षा जास्त असणार. कारण की जो सिस आयसोमर आहे याच्यामधली पॅकिंग एवढी इफेक्टिव्ह नसणार, कारण की जे काही अल्किल ग्रुप्स आहेत किंवा जे काही ग्रुप सेम साईडला आहेत ते चांगल्या पद्धतीने फिट नाहीत होणार एकमेकांमध्ये. अँड बिकॉज ऑफ दिस सिस आयसोमरचा जो मेल्टिंग पॉईंट आहे हा असणार कमी ॲज कम्पेअर टू द ट्रान्स आयसोमर. नंतर जी सेकंड मेथड आहे ती आहे डायपोल मुवमेंट. डायपोल मुवमेंटमध्ये जर का आपण बघितलं, इफ यू टेक वन एक्झाम्पल, सो दिस इज द ट्रान्स डायक्लोरोइथिन. याच्यामध्ये जर का तुम्ही बघितलं तर क्लोरीन जे आहेत ते अपोजिट साईड्सला आहेत, आणि कारण की क्लोरीन हे अपोजिट साईडला आहेत, आपल्याला माहिती आहे कार्बनपेक्षा क्लोरीन जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. तर डायपोल मुवमेंट आपण दाखवतो बाय मीन्स ऑफ एन ॲरो, हेड पॉइंटिंग टुवर्ड द मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह अँड टेल पॉइंटिंग टुवर्ड द लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह. तर हा ॲरो या डायरेक्शनने असेल आणि हा जो आहे हा या क्लोरीनच्या डायरेक्शनने असेल. सो दे आर पॉइंटिंग इन सेम डायरेक्शन ऑर अपोजिट डायरेक्शन. दे आर पॉइंटिंग इन अपोजिट डायरेक्शन, आणि यांची वेक्टर सम करणार आपण. तर कारण की ते अपोजिट डायरेक्शनमध्ये आहे ते एकमेकांना कॅन्सल करतात, ती जी पोलॅरिटी आहे ती एकमेकांना कॅन्सल करते, आणि म्हणून ट्रान्स आयसोमरचा जो डायपोल मुवमेंट आहे तो 0 येतो. पण ते जर का तुम्ही सिस आयसोमर बघितला तर दोन्ही क्लोरीनचे जे काही ॲटम्स आहेत दे आर ऑन द सेम साईड, कारण की ते सेम साईड आहेत. हेड ऑन द मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, टेल ऑन द लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह. जर तुम्ही बघितलं तर दे आर ऑन द सेम साईड, अँड बिकॉज ऑफ दॅट जेव्हा आपण यांची सम करणार सेम साईडला असल्यामुळे ते ॲड होतात, आणि म्हणून जो सिस आयसोमर आहे याचा डायपोल मुवमेंट हा जास्त येतो. बट दिस इज नॉट ऑलवेज ट्रू. जर असा एखादा कंपाऊंड असेल ज्या कंपाऊंडला एक ग्रुप अटॅच आहे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आणि एक ग्रुप अटॅच आहे इलेक्ट्रॉन डोनेटिंग, तर जर इलेक्ट्रॉन डोनेटिंग असेल तर सपोज दिस ॲटम इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, हेड इकडे येणार
आणि हा जो आहे हा वाला ग्रुप हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहे, तर हे इकडे येणार. सो दे आर इन द सेम डायरेक्शन. आणि जर सेम डायरेक्शनने असणार तर ॲडिशन होणार. अशा वेळेस ट्रान्स आयसोमरचा सुद्धा मेल्टिंग पॉईंट हा जास्त येणार. कारण काय आहे, तर याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहे आणि एक इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहे आणि दोघांची डायपोल मोमेंट्स हे ॲड होत आहेत, बॉन्ड डायपोल ॲड होत आहेत, सो दॅट मॉलिक्युलचा डायपोल मोमेंट हा जास्त येणार. आणि तेच जर का सिस आयसोमरमध्ये बघितलं तर एक आहे इलेक्ट्रॉन डोनेटिंग आणि दुसरा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग. तर यांच्या डायपोल मोमेंटच्या जर ॲरोच्या डायरेक्शन बघितल्या ते अपोजिट डायरेक्शनने आहेत, तर सिस आयसोमरचा जो काही डायपोल मोमेंट आहे तो कमी येणार. त्यानंतर तिसरी जी मेथड आहे ती आहे सोल्युबिलिटी. तर सोल्युबिलिटीच्या मदतीने आपण ओळखू शकतो की आयसोमर हा सिस आहे किंवा ट्रान्स आहे. तर खूपच इझी आहे बघा. आपल्याला माहीत आहे ट्रान्स आयसोमरमध्ये पॅकिंग खूप स्ट्रॉंग असते. जे काही ग्रुप्स आहेत ते एकमेकांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने फिट होतात, स्ट्रॉंग क्रिस्टल स्ट्रक्चर बनते आणि म्हणून जर का तुम्ही त्याला सॉलिडमध्ये टाकलं तर त्याचे जे काही मॉलिक्युल्स आहेत क्रिस्टल स्ट्रक्चर ब्रेक करण्यासाठी जास्त एनर्जी लागणार, ते इझिली सेपरेट नाहीत होणार. पण ते सिस आयसोमरमध्ये पॅकिंग स्ट्रॉंग नसते, कारण की ते जे काही ग्रुप्स आहेत ते सेम साईडला असल्यामुळे दोन जे काही कंपाऊंड आहेत ते एकमेकांच्या जास्त जवळ पॅक नाही होऊ शकत, त्यांच्यामध्ये डिस्टन्स राहणार. अँड बिकॉज ऑफ द पुअर पॅकिंग इन द सिस आयसोमर ते इझिली ब्रेक होतील बाय द डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ द सॉल्व्हंट. सॉल्व्हंट जो असतो बघा, सॉल्व्हंटची एक प्रॉपर्टी असते डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. आणि डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हणजे काय, तर सॉल्व्हंटची ॲबिलिटी टू सेपरेट द मॉलिक्युल्स, ॲटम्स ऑर आयन्स, त्यांना सोल्युबल करण्यासाठी. जे काही ग्रुप्स आहेत, सपोज आयनिक कंपाऊंड असला तर आयनला सेपरेट करणे किंवा कोॲलंट कंपाऊंड असला तर मॉलिक्युल्सला सेपरेट करण्याची जी काही ॲबिलिटी आहे सॉल्व्हंटची, त्याला आपण डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हणतो. तर तो जो काही किंवा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंटच्या मदतीने आपण ती ॲबिलिटी मेजर करतो. तर हा जो डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे हा इझिली सिस जर कंपाऊंड असेल तर त्याला इझिली सेपरेट करू शकतो. पण ट्रान्सचं क्रिस्टल स्ट्रक्चर हे स्ट्रॉंग असल्यामुळे, टाईटली पॅक असल्यामुळे ट्रान्सची जी सोल्युबिलिटी आहे ती कमी असणार आणि सिस आयसोमरची सोल्युबिलिटी ही जास्त असणार. सो दिस इज द फोर्थ मेथड फॉर रिलेटिंग द सिस ट्रान्स आयसोमर्स विच इज नोन ॲज द केमिकल मेथड. तर बघा, केमिकल मेथडमध्ये आपण कसं ओळखतो की जो काही कंपाऊंड आहे तो सिस आहे किंवा ट्रान्स आहे. सो इट इज व्हेरी इझी. जसं की हा जो कंपाऊंड आहे, दिस वन इज ट्रान्स अँड दिस कंपाऊंड इज सिस. या कंपाऊंडला म्हणतात फ्युमेरिक ॲसिड. आणि हा जो आहे दिस इज कॉल्ड एज द मॅलिक ॲसिड. जनरली स्टुडंट गेट्स कन्फ्यूज इन द मॅलिक अँड फ्युमेरिक. सो देर इज अ ट्रिक टू रिमेंबर दिस. फ्युमेरिक फ्युम्स बघा, फ्युम जे असतात त्या रँडम असतात आणि त्याच पद्धतीने जो ट्रान्स आयसोमर आहे तो सुद्धा रँडम असतो. अँड देअर फॉर वी कॅन से दॅट फ्युमेरिक ॲसिड इज ट्रान्स आयसोमर. अशा पद्धतीने तुम्ही याला लक्षात ठेवू शकता. सो दिस इज फ्युमेरिक ॲसिड अँड मॅलिक ॲसिड. सो हाऊ टू आयडेंटिफाय सिस अँड ट्रान्स आयसोमर युजिंग द केमिकल मेथड. तर बघा, यांच्यापैकी एक असा आयसोमर आहे जो की इझिली सायक्लाइज होतो, त्याचं सायक्लायझेशन खूप रेडिली होते. जसं की फॉर एक्झाम्पल जो सिस आयसोमर आहे, सिस आयसोमर गेट्स रेडिली सायक्लाइज. याचं डिहायड्रेशन होते, वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतो आणि याच्यापासून मॅलिक ॲसिडपासून आपल्याला मिळतो मॅलिक अनहायड्राइड. बघा, इन दिस वे द लोन पेअर ऑफ द ऑक्सिजन अटॅक ऑन दिस कार्बोनिल कार्बन, दिस बॉन्ड विल ओपन अगेन, विल कम बॅक आणि हायड्रॉक्साईड ग्रुप जो काय तो बाहेर पडेल. वी विल गेट द मॅलिक अनहायड्राइड लाईक दिस. बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ या ऑक्सिजनने अटॅक केला आणि या ऑक्सिजनने बॉन्ड बनवला विथ द कार्बोनिल कार्बन. तो जो डबल बॉन्ड आहे तो वापस आला आणि OH ग्रुप जो आहे तो बाहेर गेला. सो दिस इज द मॅलिक अनहायड्राइड अँड इन दिस वे सायक्लायझेशन टेक्स प्लेस. नाउ दिस सायक्लायझेशन इज व्हेरी फास्ट or occurs mainly in the cis isomer. What is the reason? The reason is what? In case of cis isomer, जे काही कार्बोक्सिलिक ॲसिडचे COH ग्रुप्स आहेत they are on the same side and therefore are in the close vicinity of each other. ते एकमेकांच्या जवळ असतात आणि कारण की ते जवळ आहेत therefore there is more possibility of reacting this OH group with this carbonyl group. तर सिस आयसोमर जो आहे तो खूप इझिली सायक्लाइज होतो, व्हेअर ॲज जो ट्रान्स आयसोमर आहे तो सायक्लाइज होत नाही किंवा तेवढ्या फास्ट सायक्लाइज होत नाही. अँड देअर फोर फ्रॉम दिस वी कॅन आयडेंटिफाय विच वन इज सिस आयसोमर अँड विच वन इज
trans isomer. Generally the cis isomer shows very fast cyclization and the trans isomer does not undergo cyclization, and in this way we can identify कोणता cis isomer आहे आणि कोणता trans isomer आहे.